राज्यसभेच्या रिक्त जागांबाबत राष्ट्रवादीची खलबत। राज्यसभेसाठी छगन भुजबळांचं नाव जवळपास निश्चित, तर समीर भुजबळ यांना मंत्रिपद देण्याबाबतही चर्चा। सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती। भाजपनं तोंड उघडायला लावू नये, घोडेबाजार झाल्याचं सगळ्यांना माहिती आहे। खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल। निवडणूक प्रक्रियेमध्ये बदल व्हायला हवेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य। माणसं पैशांपेक्षा प्रेमानं जिंकता येतात, सुप्रिया सुळेंना फडणवीसांनी सुनावलं। मुंबई मनपातल्या टेंडरवरून वादाची ठिणगी, मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांना जागा दाखवू, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा इशारा। सरकार जरांगेंच्या मागण्यांपुढे झुकले, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल। ओबीसींसाठी निधी नसताना मराठ्यांसाठी योजनांचा वर्षाव कशासाठी, हाकेंचा सवाल। बॅलेटवर निवडणुका नाहीत तोपर्यंत बहिष्कार टाका, राज ठाकरेंच्या भूमिकेचा संजय राऊतांकडून उल्लेख। बाळ मानेंचं स्टेटस सलग दुसऱ्या दिवशीही चर्चेत, काळ हा खूप मोठा शिक्षक आहे असं बाळ मानेंचं स्टेटस। मानेंच्या स्टेटसचा रोख नेमका कुणाकडे? नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्यायला हवं, पाठपुरावा करून विमानतळाचं नामकरण करू, नवी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन। संभाजीनगरमधल्या दिपकेच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली, अभिजित दिपकेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। ठाकरेंच्या सेनेचे वैभव नाईक पुन्हा एसीबीच्या रडारवर, बेहिशेबी मालमत्तेवरून पुन्हा एसीबीचं पत्र, रत्नागिरी एसीबीकडून कणकवली नगरपंचायतीला पत्र। विधान परिषदेचं राजकारण वेश्येला लाजवणार, आम्ही उभे केलेले उमेदवार विकले गेले, विजय वडेट्टीवारांचं विधान। बंडखोरीबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू, जळगाव नाशिकच्या बंडखोरीवर तोडगा निघेल, श्रीकांत शिंदेंचा विश्वास। श्रीकांत शिंदेंच्या भेटीचा निरोप आला तर भेट घेणार, शिंदेंचा निर्णय मान्य असेल, बंडखोर रेश्मा काळेंची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये पाठिंबा दिला तर जळगावमध्ये देऊ, काळेंचं मत। दिलेल्या कालावधीमध्ये प्रकल्प पूर्ण व्हायलाच हवेत, राज्याचं आणि देशाचं नुकसान चालणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कंत्राटदारांना तंबी। साकीनाक्यामध्ये मनसे कार्यकर्ते थेट नाल्यात उतरले, बीएमसीच्या नालेसफाई विरोधात निषेध आंदोलन। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 5 दिवसात राजीनामा द्यावा, नाहीतर येत्या शनिवारी पुन्हा आंदोलन करू, अभिजित दिपके यांचा इशारा। केईएम रुग्णालयातील सर्व एमआरआय मशीन बंदच, एमआरआयसाठी रुग्णांना थेट पुढच्या 2 महिन्यांची तारीख, सगळ्या श्रीमंत महानगरपालिकेच्या रुग्णालयांची अवस्था बिकट। नाफेड एनसीसीएफ कडून थेट बाजार समित्यांमधून खरेदी, सोमवारपासून बाजार समित्यांमध्ये खरेदी प्रक्रिया सुरू होणार, कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपयांचा दर। सोनं आणि चांदीच्या दरात घसरण, सोनं प्रतितोळा 3000 रुपयांनी घसरलं, सोन्याचा दर प्रतितोळा 1,57,000। विदर्भात पुढच्या 5 ते 7 दिवसात पावसाची शक्यता, बहुतांश जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज। अफगाणिस्तान विरोधात कसोटी टीम इंडियाची जोरदार सुरुवात, राहुल साईनं ठोकली नाबाद अर्धशतक। आयर्लंड इंग्लंड मालिकेसाठी संघ जाहीर, श्रेयस अय्यर भारताचा नवा T20 कर्णधार, तर वर्मा उपकर्णधार, वैभव सूर्यवंशीची टीम इंडियामध्ये एंट्री।